आता महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत अजूनही कोणतीही हालचाल झालेली दिसत नाहीये। एकीकडे महिला आणि बाल विकास विभागाने कामगिरीत प्रथम क्रमांक पटकावलाय, असं असताना दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, यापूर्वी असं सांगण्यात आलं होतं की अक्षय तृतीयेपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणींना, काय झालं त्याचं? आपण पाहतोय प्रज्ञा की काल सरकारचं 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड आलं आणि या रिपोर्ट कार्ड मध्ये प्रथम क्रमांक पटकवला तो म्हणजे अक्षय तटकरे यांच्या खात्याने, महिला व बाल कल्याण या खात्याने। मात्र आज सकाळी जी आपण बातमी जर पाहिली, माहिती जर घेतोय तर याच खात्याच्या अंतर्गत जी गेम चेंजर योजना ठरली विधानसभा निवडणुकीसाठी, ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। त्या योजनेचे पैसे अद्यापही महिलांपर्यंत पोहोचलेले नाहीत अशी प्राथमिक माहिती मिळते। खरं तर अक्षय तृतीयेपासून एप्रिल महिन्याचे हप्ता वाटण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळत होती, परंतु ही माहिती आता कुठेतरी पोल ठरते, कारण का अजूनही बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे अजूनही महिला प्रतीक्षेत आहेत। 2100 रुपयाच्या प्रतीक्षेत महिला असताना त्यांना 1500 रुपये दिले जात आहेत। मात्र ते 1500 रुपये देखील वेळेवर न मिळाल्याने महिलांमध्ये काही प्रमाणामध्ये आपण पाहतोय की नाराजी दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई। एकीकडे अक्षय तृतीयेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होती असं सांगण्यात आलेलं होतं, रिपोर्ट कार्डही समोर आलं, मात्र अजून लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या प्रतीक्षेत आहेत।